ग्रामीण भागात अतिदुर्गम भागात शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक जनजागृती करणारा नवरदेव चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून 2 तास 25 मिनिटे एकही प्रेक्षक अर्ध्यावर चित्रपट सोडून उठत नाही। विशेष म्हणजे जमिनीवर बसून एक चित्ताने हा चित्रपट पाहतात। हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असून ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन करणारा हा चित्रपट ठरला असून या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, अभिनेता आणि वितरकाची सुद्धा जबाबदारी स्वतःच सांभाळणारे पत्रकार निरंजन देशमुख यांनी अथक प्रयत्नातून हा चित्रपट नुसता निर्माण केला नाही, तर थिएटर बरोबरच गावोगावी सुद्धा चित्रपट प्रदर्शित करून एक फार मोठी क्रांतिकारी गोष्ट त्यांनी करून दाखवली आहे। मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या काळात देखील जिथे मोबाईलवर मनोरंजनाचे अनेक माध्यमे उपलब्ध असताना देखील उत्स्फूर्तपणे प्रेक्षक नवरदेव चित्रपट पाहायला येतात आणि तब्बल 2 तास 25 मिनिटे हा चित्रपट जमिनीवर बसून पाहतात। हे या चित्रपटाचे खूप मोठे वैशिष्ट्य ठरले आहे। 9 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट यात्रा, जत्रा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यामधून सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून पत्रकार निरंजन देशमुख यांनी प्रदर्शित केला आहे। आणि विशेष म्हणजे या चित्रपटाला महिला भगिनींनी उत्स्फूर्त अशी साथ दिली आहे। जिथे जिथे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तिथे तिथे गर्दीचा उच्चांक मोडला आहे। एवढेच नाही तर चित्रपट संपल्यानंतर उपस्थित प्रेक्षक चित्रपटाबद्दल आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील नोंदवतात। ही या नवरदेव चित्रपटाची विशेष बाब आहे। महाराष्ट्राच्या मराठी चित्रपटाच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये एखाद्या सामाजिक चित्रपटाला एवढा मोठा जनाधार मिळणे हे पहिल्यांदाच घडले असून पत्रकार निरंजन देशमुख यांनी पूर्वीचा पडद्यावरील काळ या निमित्ताने पुन्हा जिवंत केला आहे आणि लोकांना एकत्र बसून सामूहिकरित्या गावात नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी दर्जेदार कथानकाच्या जोरावर सर्वांना भाग पाडले आहे। पत्रकार अकोले वार्ता। तो चित्रपट निरंजन भाऊनी दाखवला, अतिशय सुंदर आणि आमच्या गावात सुद्धा इतका प्रतिसाद लोकांनी दिला। निरंजन भाऊला या चित्रपट दाखवला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि शेतकऱ्यांनी याचा बोध घ्यावा ही आमच्या सुकेवाडी गावातर्फे मी निरंजन भाऊला शुभेच्छा देतो। थांबतो।